नमस्कार मंडळी. आपण सर्व चांगले असाल. गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्ही भक्तिरसाचा, श्रद्धेचा, आपुलकीचा पूर्ण आनंद घेतला असेल. मित्रपरिवारांमध्ये मिसळले असाल. आज आपण संत कथांच्या आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत थोर संत पुरंदरदास यांची कथा. इसवी सन 1484 ते 1564 या कालावधीमध्ये होऊन गेलेल्या कर्नाटकातील या थोर आद्यकवींची, संतांची मनोवेधक कथा आपण ऐकूया. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात आणि एखादा प्रसंग असा येतो की तो आयुष्याला कलाटणी देतो. संत पुरंदरदासांच्या आयुष्यामध्ये असा काय प्रसंग आला तो आज आपण बघणार आहोत. कर्नाटकातील हंपी या हे एक गाव आहे. त्या गावापासून काही अंतरावर पुरंदर नावाचं एखादं शहर पूर्वीच्या काळी असावं. याबाबत त्यांच्या जन्म ठिकाणाबाबत दोन उल्लेख आढळतात. एक पुरंदरगड जो पुण्याजवळ आहे तिथे त्यांचा जन्म झाला असावा, किंवा कर्नाटकातील हंपी जवळच्या पुरंदर शहरात त्यांचा जन्म झाला असावा. त्या ठिकाणी वरदप्पा नाईक नावाचे सराफ कर्नाटकाच्या हंपी जवळच्या पुरंदरला वरदप्पा नाईक नावाचे सराफ राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी होते. तिच्या अस्तित्वाने म्हणा किंवा पायगुणाने म्हणा त्यांच्या घरी लक्ष्मी वास करत होती. हात जोडून सारी सुख उभी होती. पण उणीव होती फक्त एका गोष्टीची, ती म्हणजे त्यांना संतान सुख नव्हतं. लक्ष्मीला वाटे एखादं जरी पुत्र संतान सुख देवाने आपल्याला दिलं तरी पुष्कळ झालं. शेवटी आपल्या मनीची आस कशी पूर्ण होणार. तर एकदा ते उभय दाम्पत्य हे तिरुपतीला व्यंकटेशाला प्रार्थना करायला गेलं आणि त्यांनी असं व्यंकटेशाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, एक तर संतान सुख दे, नाहीतर आपल्याजवळ मला तू बोलवून घे. दोहातलं काही एक कर, पण हे कष्टाचं जीर्ण मला आता नकोस झालंय. आणि नेमकी व्यंकटेशाने ही प्रार्थना अशी फलद्रूप केली की त्यांना पुत्र लाभ झाला आणि नाईकांनी त्यामुळे त्याचं नाव श्रीनिवास असं ठेवलं. श्रीनिवास लहानाचा मोठा झाला. अपत्य सुख काय म्हणतात ते वरदप्पा आणि लक्ष्मी यांनी पुरेपूर अनुभवलं. श्रीनिवासने आपल्या वडिलांचे सगळे गुण उचलले होते. सराफाच्या धांद्याला लागणारा मुख्य गुण तो म्हणजे मधुर वाणी. ती श्रीनिवासाकडे आपल्या बापापेक्षा काकणभर अधिकच होती. नाईकांनी हळूहळू आपल्या दुकानातलं लक्ष कमी केलं आणि पेढी पूर्णपणे मुलाच्या हातामध्ये सोपवली. आता बघा, मुलांनी वडिलांचा विश्वास थोड्याच दिवसात पूर्ण सार्थ ठरवला. सुन्मुख बघण्याचं भाग्य सुद्धा नाईकांना लवकर लाभलं. श्रीनिवासाच्या धंद्यातील कौशल्याने त्यांच्या पेढीची कीर्ती दूरवर पसरली. दुकानाचं पायरी चढणारं गिऱ्हाईक कधी परत जातच नसे. इतकंच नव्हे तर राज दरबारामध्ये देखील श्रीनिवास सारखा हिऱ्याचा पारख असणारा जव्हेरी दुसरा नाही, ही ख्याती सर्व लोकांना माहीत झाली होती. आपण याचबरोबर अजून एक गोष्ट घडली होती की अफाट पैसा आणि पैसा हे श्रीनिवासच्या जीवनाचं ध्येय बनलं. आणि लक्ष्मीला फक्त श्रीनिवासच्या घराचं प्रवेशद्वार माहिती होतं, पण लक्ष्मीला बाहेर जाणं कुठे ठाऊकच नव्हतं. इतकी लक्ष्मी त्यांच्या घरी प्रसन्न होऊन प्रवेश करती झाली होती. पण त्याच्या कृपणपणाला, कद्रूपणाला इतर लोक कुचेष्टेने म्हणत की अरे बाबा, हा कावळा सुद्धा खरकट्या हाताने हकलणार नाही, कारण एखादं शीत त्या कावळ्याच्या चोचीत गेलं तर. इतका कंजूष आहे हा. एक दिवस श्रीनिवास असाच पेढीवर बसला होता. त्या पेढीच्या बाहेर एक पाठीने वाकलेला, गोरापान असा हातात काठी असलेला एक वृद्ध म्हणावा किंवा ज्येष्ठ येऊन बराच वेळ उभा राहिला. तो काही जाता जाईना. श्रीनिवासने सांगितलं की हाकल त्याला, कोण आहे तो, कशाला इथे येऊन बसलाय. तर नोकर गेले तर तो म्हणाला नाही, काही करून मला यजमानांना भेटायचंय. तर ठीक आहे, मालकांना भेटायचंय. तर श्रीनिवास गेला. काय झालं बाबा. तर ब्राह्मणाने पहिल्यांदा श्रीनिवासाने सांगितलं की तुला इथे थारा नाही, जा बरं इथून. आता श्रीनिवास बोलायलाच तयार नाही म्हटल्यावर एक दिवस ब्राह्मण चालला गेला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आला.
श्रीनिवासने पुन्हा हकललं त्याला, तिसऱ्या दिवशी आला. असं करत करत 7 दिवस ब्राह्मण नेमाने येत राहिला. शेवटी 7व्या दिवशी श्रीनिवास वैतागला. तो त्या ब्राह्मणाजवळ गेला आणि म्हणाला, काय हे रोज चालवलंय तुम्ही, रोज रोज काय इथे येऊन उभे राहता. तर ब्राह्मणाने हात जोडले आणि अगदी दिनवाणेपणाने म्हटलं की महाराज, मी एक गरीब ब्राह्मण आहे. माझा मुलगा 8 वर्षाचा झालेला आहे आणि त्याची मला मुंज करायची आहे. आणि मुंज झाल्याशिवाय त्या काळामध्ये शिक्षण, विद्या, अभ्यास घेता यायला गृही पाठवता येत नसे. तर त्याचं शिक्षण पण त्यामुळे अडलंय. तर कृपा करा आणि मला 500 रुपये द्या. पुढे मागे हळूहळू करत मी ते पैसे तुम्हाला परत करीन. 500 रुपये? श्रीनिवासाने आपल्या हृदयाचा लचका तोडून दिला असता. पण 500 रुपये देणार? श्रीनिवास मनातल्या मनात म्हणला, चांगला बेरकी ब्राह्मण आहे, ओळख ना पाळख येतोय मला आणि एकदम 500 रुपये दे म्हणतो. तर तो ब्राह्मण म्हणाला की आपण उदार आहात, आपण मोठे आहात, धनिक आहात, म्हणूनच लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न आहे. या गरीबावर दया करा. तर श्रीनिवास म्हणाला, बच्चू महाराजा, मी उदार आहे म्हणून माझी कुचेष्टा करतो का? थांब, तुझी पण मी कुचेष्टा करतो. श्रीनिवासानी 2 खोटी नाणी त्याच्या खिशामध्ये होती, जी कशी तरी आली होती त्याच्याकडे. आता ती खोटी नाणी आहेत म्हणून तो कुठेतरी देवालयात नेऊन टाकणार होता. तर त्यांनी ती 2 नाणी काढली आणि म्हणाले, महाराज, तुम्ही 7 दिवस रोज येत आहे, त्यामुळे तुम्हाला रिक्त असताना मला पाठवता येत नाही. मग असं करा, माझ्याकडे ही 2 नाणी आहेत, बाकी माझ्याकडे जास्त काही फारसं नाही. ही 2 नाणी घ्या आणि यापुढे माझ्याकडे येऊ नका. त्या व्यक्तीने 2 नाणी घेतली, ज्येष्ठानी ती बघितली आणि त्याच्या लक्षात आलं ही तर खोटी नाणी आहेत. आणि बिचारा ब्राह्मण एकदम त्याचा चेहरा कोमेजला. खालच्या मानाने तो चालू लागला. कुचेष्टा करताय ब्राह्मणाची असं म्हटलं त्यांनी मनातल्या मनात आणि तो चालू लागला. आणि चालता चालता नेमका तो या श्रीनिवासच्या घरासमोर येऊन उभा राहिला आणि भिक्षावाडा हो माई असं म्हणून त्यांनी पुकारा केला. तर भिक्षावाड्याला नेमकी श्रीनिवासची पत्नीच पुढे आली, सरस्वती. ब्राह्मणाने तिच्या मुखाच्या तेजावरून ताडलं की हीच गृहस्वामिनी आहे. त्यांनी आपली गरज त्या गृहस्वामिनीला देखील थोडक्यात सांगितली. ब्राह्मणाची कहाणी आणि मागणी ऐकून त्या बिचाऱ्या गृहिणीच्या पत्नीच्या, श्रीनिवासच्या पत्नीच्या डोळ्यात पाणीच आलं. एवढ्या वैभवाच्या राशी आहेत, पण कुणाला उचलून काही देण्याची सत्ता तिच्या हातात नव्हती. काय करावं? काही उचलून दिलं तरी आपला नवरा आपल्याला शिवेंची लाखोली देणार हे तिला पक्क माहिती होतं. आपल्या यजमानांचा स्वभाव ती जाणून होती. पण तिने विचार केला की तिचं मन जड झालं, या ब्राह्मणाला असं पाठवू नये, काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर तिच्या लक्षात आलं की तिच्या नाकात खूप सुंदर हिरे जळीत अशी सुरेख मोत्याची नथ होती. सोन्या चांदीची आणि सोन्याची हिरेची अशी रत्नखचित नथ होती की जी मूल्यवानच होती. आणि तिच्या लक्षात आलं की आपण एखाद्या वेळेस नथ घातली नाही तर कारण सांगू शकतो, कुठेतरी काढून ठेवली. तर तिने ती नथ काढली आणि ब्राह्मणाच्या उंजळीत टाकली आणि म्हणाली की महाराज, माझ्याजवळ आता द्यायला तुमच्याकडे पैसे नाही, पण आपली गरज जर हे यामुळे भागत असेल तर ही नथ घ्या आणि आपली गरज भागवून टाका. याहून मी अजून काही तुम्हाला दिलं तर माझी अगदी धडकत नाही. त्या साध्वीच्या बोलण्याचा अर्थ ब्राह्मणाला समजला की नाही कुणास ठाऊक, पण त्याचा चेहरा मात्र आनंदाने फुलला. त्याचा दिनवाणेपणा गेला आणि तोंडभर आशीर्वाद दिला त्यांनी त्या साध्वीला. आणि त्याला आता ते दान तर मिळालं होतं, पण मुंजेसाठी हवे ते पैसे उभे करायला हवे होते. मग आता या नथीसाठी श्रीनिवासच्या पेढीशिवाय दुसरं चांगलं ठिकाण कोणतं असणार आहे? तो परत श्रीनिवासच्या पेढीवर गेला. तर आता पुन्हा श्रीनिवासने त्याला बघितलं आणि म्हणाला, तुम्हाला येऊ नका सांगितलं होतं ना? तर तो म्हणाला, नाही, यावेळी मी दुसऱ्या कामासाठी आलोय. बघा, माझ्याकडे ही नथ आहे, ही नथ घ्या आणि याचे किती होतील ते पैसे तुम्ही मला द्या, माझी गरज मी भागवेन. श्रीनिवास जरा चपापला नथीकडे बघून. त्याला ती ओळखीची वाटली, कारण त्याची बायको ती नाकामध्ये घालत असे ना. तो म्हणाला, बघू इकडे नथ. त्यांनी ती नथ बारकाईने पाहिली. ती अतिशय कौशल्यपूर्वक बनवलेली, ज्याच्यामध्ये रत्न जडवलेली आहेत अशी नथ आपली बायको नाही तर अजून कोणाची असणार, त्यांनी बरोबर ओळखलं. त्यांनी काय केलं, ती नथ घेतली आणि आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिली.
त्यांनी भटजी बुवांना सांगितलं की असं करा, या नथीची मी पारख करतो आणि त्याची किती किंमत होते ते ठरवतो आणि नंतर तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, उद्या या परत. तर असं म्हटल्यावरती भटजींनी नमस्कार केला आणि ब्राह्मण निघून गेला. आता श्रीनिवास घरी आला. त्यांनी बायकोला म्हणाला, पहिले जेवण केलं आपलं दुपारी आणि मग बायकोला म्हणाला की अगं तुझी नथ जरा दे पाहू, तुझ्या नथीसारखीच एक नथ एका गृहस्थाला बनवून घ्यायची आहे, तर ती नमुना म्हणून मला जरा बघायची आहे. आता श्रीनिवासनी नथ मागितली, त्याबरोबर बायकोची घाबरगुंडीच उडाली. तिच्या पायातलं बळ हरपल्यासारखं झालं. आपण नथ कुणाला दिली आहे हे जर का याला कळलं तर आपलं काही खरं नाही. ती सावध झाली आणि ती म्हणाली, नाटक केलं तिने वरवर आणि म्हणाली नवऱ्याला की आज सकाळी स्नानाला जाताना मी नथ कुठेतरी काढून ठेवली आहे, मिळाली की लगेच आपल्याला देते. तर बायकोचे ते शब्द ऐकून श्रीनिवास मनातल्या मनात हसला आणि मग म्हणाला, उद्या दुपारपर्यंत दे बरं का, उद्या संध्याकाळी गिऱ्हाईक पेढीवर येणार आहे. नवऱ्याचे ते शब्द ऐकून श्रीनिवासच्या पत्नीला थोडा धीर आला. विचार करायला तिला थोडा अवधी मिळाला. रात्री श्रीनिवास तर गाढ झोपला, पण पत्नीचा जीव खालीवर खालीवर, उद्या काय करायचं. शेवटी तिने मनाशी एक निग्रह केला. पहिले तिला तर वाटलं जावं आणि गावभर शोधावं, ब्राह्मणा कुठे आहे तो ये आणि ती नथ मला दे. मग काहीतरी चमत्कार झाला आणि ती नथ मिळाली तर काय होईल असंही तिच्या मनात वाटलं, पण हे तिला माहिती होतं की हे काहीच होऊ शकत नाही. तर तिने काय केलं, दुसऱ्या दिवशीचा अवधी होता, श्रीनिवास पेढीवर गेला, तिने सगळी कामं आटोपली. दुसऱ्या दिवशी श्रीनिवास पेढी बंद करून दुपारी जेवायला आला, तर त्याला म्हणाली की हो देते मी नथ तुम्हाला, आधी जेवून घेता. तर श्रीनिवास मनातल्या मनात विचार करू लागला, ही आता कशी देणार मला नथ, पण तो जेवायला बसला. त्याला तिने सगळं जेवण वाढलं आणि म्हणाली आणते, तुमचं जेवण झालं ना, आणून देते. आणि तिने एक वाटी घेतली, त्यात पाणी घेतलं आणि हिरकणीची पूड टाकली. जुन्या काळामध्ये आत्महत्या करण्यासाठी हा एक मार्ग अवलंबला जात असे. तर हिरकणीची पूड पाण्यात टाकून पिली तर मृत्यू येत असे, अशी त्यावेळी प्रथा असेल काय. तर ती देव्हाऱ्याजवळ गेली आणि म्हणाली, परमेश्वरा मला क्षमा कर, माझ्या हातून जे काही झालेलं आहे ते मी चांगल्या मनाने केलंय, पण स्वारीचा जो मन मोडणं सुद्धा माझ्या जीवावर येत आहे, तर आता मला तूच आसरा दे. असं म्हणून ती पाण्याची वाटी तोंडाला लावणार, तोच तिला टुपुक असा आवाज आला आणि त्या वाटीच्या तळाशी तिला तिची तीच चमकती नथ दिसली. ती चकित झाली. तिने ती वाटीतली भराभरा जाऊन पाणी ओतलं आणि ती नथ काढली, ती सगळीकडून पुसली आणि बघते तो काय, तिचीच ती नथ तिच्याजवळ. ती म्हणत होती देवाला चमत्कार व्हावा, तो खरंच चमत्कार झालेला दिसतोय. ती लगबगीनी आपल्या पुसलेली ती नथ घेऊन नवऱ्याजवळ गेली आणि म्हणाली की मनातल्या मनात तिने म्हटलं, पांडुरंगा बाबा रे, तू माझ्यावर कृपा केलेली दिसते, मी तुझी आयुष्यभर चिरुणी राहील आणि तू माझं खरोखर माझी लाज राखली रे बाबा, माझी पाठराखण केली. माझ्या नवऱ्याचं देखील असं जे धनाचं प्रेम आहे ना ते कमी कर, म्हणजे माझा संसार सुखाचा होईल रे देवा. आता ती नथीची डबी घेऊन श्रीनिवासकडे गेली. ती नथ दिली श्रीनिवासच्या हातात आणि एकदम श्रीनिवास चकित झाला. त्यांनी नथ पाहिली. नथ पाहिल्यानंतर श्रीनिवासला वाटलं की तो काही बोलला नाही बायको समोर. मनातल्या मनात त्याच्या विचार आला की माझ्या पेढीवरती ही नथ इथे कशी आली. त्यांनी नथ खिशात टाकली, तो पेढीवर गेला. त्यांनी पेढीवरची तिजोरी उघडली तो काय, तिजोरीतली नथ गायब. आता हे झालं काय आहे, माझ्या तिजोरीत कडी कुलपात बंद असलेली नथ ही माझ्या बायकोच्या हातात कशी गेली. खूप विचार केला त्यांनी. शेवटी त्याला असं वाटलं की आता हे आपण विचारलं पाहिजे, हे नेमकं झालं कसं, काही हरकत नाही. तर तो घरी आला आणि त्यांनी पत्नीला म्हटलं की जरा इकडे ये, तुझ्याशी मला बोलायचंय, बघ मी मोकळेपणाने बोलतो. आणि मग त्यांनी इतिवृत्तांत त्या ब्राह्मणाविषयी पत्नीला सांगितला. तर आपला नवरा इतका मोकळेपणाने आपल्याशी बोलतोय, प्रेमाने बोलतोय, तर पत्नीच्या मनात आलं की आता लपवू नये. तिने पण सांगितलं की एक ब्राह्मण आला होता, त्याला मुंज करायला पैसे हवी होती, पण मला माहिती होतं तुम्ही नाराज व्हाल,
पण या नथ ही माझा दागिना आहे, तर कमीत कमी हा मी देऊ शकते असं मला वाटलं, म्हणून मी त्याला दिली. तुम्ही मला क्षमा करणार ना? माझ्या पांडुरंगाने मात्र प्रसन्न झाला माझ्यावर, आणि बघा ती नथ तुम्ही मागितल्यावर मी तर आत्महत्या करणार होती, पण ती नथ बरोबर घरातनं निघाली. तर आता मात्र श्रीनिवास म्हणाला की अगं तू किती थोर आहेस, तू किती महान आहेस, तू ज्या देवाची प्रार्थना करते, ज्या देवाची पूजा करते, तो देव प्रत्यक्ष आला असेल बघ, नाहीतर हा चमत्कार व्हावा कसा? आम्ही कडी कुलपात पेढीवरती ठेवलेली नथ तुझ्या हातात कशी यावी? आणि श्रीनिवासाला या निमित्ताने पत्नीचा अधिकार कळला. धन लोभाने आपल्याला आंधळ केलंय, आणि पण पांडुरंगाने पत्नीच्या कळवळ्याने प्रत्यक्ष तिचं रक्षण करता बनवून आपल्याला साक्षात्कार दिलाय, हे त्याच्या लक्षात आलंय. पैशाच्या तोऱ्याने आपलं वागणं चुकतंय असंही त्याला वाटलं. आता हा मोठा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोसमोरच म्हटलं की अगं तुलाच मला वंदन केलं पाहिजे की प्रत्यक्ष परमेश्वर बघ तुझ्या कसा पाठीशी राहिला. तर ती बिचारी संकोचली. ती म्हणाली, देवानी ना तुम्हाला एक सुसंधी दिली आहे, ती तुम्ही नक्की कारणी लावा. आणि या प्रसंगापासून मात्र श्रीनिवास पूर्णपणे बदलून गेला. त्याच्या घरी सतत अन्न सत्र सुरू झालं. जोही गरीब याचकाला त्याला तो यथाशक्ती दान देत असे त्याच्या गरजेनुसार. आपल्या घराचे दरवाजे त्यांनी याचकासाठी पूर्णपणे खुले केले. आणि इतकंच नव्हे तर आपुलकी स्नेहाने तो सगळ्यांशी वागू लागला. आणि पांडुरंगाचं दर्शन आपलं चुकलं म्हणून तो तडफडायला लागला मनातल्या मनात की अरे अरे देवा, माझ्या हातून किती रे चूक झाली होती, मला कधी तू साक्षात्कार देणार आहेस, मला कधी तू दिसणार आहेस परत. तर त्यांनी श्री व्यासराय नावाच्या एक स्वतःला गुरु बनवले. पूर्वीच्या काळी गुरु बनवले जात असत, आणि ते गुरु एक मंत्र देत असत, गुरु मंत्र देत असत. त्याप्रमाणे श्री व्यासरायांना त्यांनी गुरु बनवलं, आणि सद्गुरूंच्या पायाशी त्यांनी स्वतःची सेवा अशी करायची हे केली, प्रण केला. आणि त्यानुसार तो नेहमी शुचिरभूत होऊन सद्गुरूंच्या परमेश्वराचं चिंतन कर आणि सद्गुरूंपाशी जा, त्यांच्यापासून सत्संग ऐक, असं त्यांनी सुरू ठेवलं. आता आणि एकदा त्याला स्फूर्ती आली आणि त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. असा उल्लेख असतो की श्रीनिवासाने सुमारे 450,000 काव्यसंग्रह त्यावेळी केले असावे. आज कालाच्या ओघात ते नामशेष झाले. 1000 मात्र कानडीमधून उपलब्ध आहेत. तर त्यांनी ती पोथी तयार केली आणि श्री व्यासरायांच्या पायाशी नेऊन ठेवली आणि सांगितलं की गुरुवर्य, मी हे भक्तिरसपूर्ण काव्य तुम्हाला अर्पण करत आहेत. आणि तो मोठा ग्रंथ श्री व्यासरायांच्या पायाशी ठेवून त्यांनी वंदन केलं. श्री व्यासरायांना फार आनंद झाला. त्यांच्या भोवती काही अहमन्य, काही पाढिक, काही पंडित अशा लोकांचा गराडा राहायचा. त्यांना वाटलं की व्यासरायांपाशी यांनी कानडी मधला ग्रंथ आणून ठेवला, तो भावपूर्ण असला पाहिजे, तरी सुद्धा व्यासराय का याला महत्व देत आहेत. व्यासरायांनी तो ग्रंथ उचलला आणि त्यांची जी संस्कृत ग्रंथ रचना होती त्याच्यावरती तो ठेवून दिला. तर एक पंडित असं म्हणाले की श्री व्यासराय काही झालं तरी हा जो ग्रंथ आहे तो कानडी भाषेत नाही, ती आपली बोली भाषा असेल, पण संस्कृत इतकं महात्म्य त्या भाषेला नाही, तर तो ग्रंथ खाली ठेवा, संस्कृत ग्रंथ वर ठेवा. तर श्री व्यासराय हसले आणि म्हणाले ठीक आहे, तूच करून टाकते. तर ते पंडित आले, त्यांनी तो ग्रंथ उचलला आणि तो तळाला ठेवला आणि इतर संस्कृत ग्रंथ वर ठेवले. आता ते आपल्या जागेवर जाऊन बसले आणि थोड्याच वेळात काय झालं, तळाशी ठेवलेला तो ग्रंथ टंकन उडी मारून पुन्हा वर येऊन बसला आणि सगळे चकित होऊन बघायला लागले. तर श्री व्यासराय म्हणाले की कानडीत लिहिला म्हणून या ग्रंथाचं महत्व कमी लेखू नका. वेदाक्षराचं महत्व यातल्या प्रत्येक शब्दाला आहे, त्याचा मनोमन आदर करा, त्यात तुमचं कल्याण आहे. पुरंदराला कालांतराने त्यांनी पुरंदरदास असं नाव दिलं. श्रीनिवासला पुरंदर असं नाव त्यांनीच दिलं. आणि त्यानंतर कालांतराने ते त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या श्रद्धा आणि भक्ती पूर्ण काव्यामुळे पुरंदरदास या नावाने प्रसिद्ध झाले. आणि कानडीतील पदांचा त्यांचा जो संग्रह आहे तो देवरनाम या नावाने प्रसिद्ध झाला. ती भक्तीपर पद आहेत आणि लोकांना, कर्नाटकातील जनतेला भक्तीचा लळा लावण्याचं महान कार्य संत पुरंदरदासांनी केलं. ते पांडुरंग चरणी विलीन झाले.
त्यांची समाधी आजही कर्नाटकातील हंपी जवळ आहे आणि आजही कधीतरी तिकडे त्यांच्या काव्यसंग्रहाचा एक उत्सव साजरा केला जातो, ती सादर केली जातात समारंभपूर्वक आणि लोक ती भक्तिभावाने श्रवण करतात. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया एका दुसऱ्या संतांची कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.